नमस्ते. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम परिचय आणि प्रारंभच्या व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. त्याच अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना सोप्या पद्धतीने आनंदी आणि खेळकर वातावरणात अंगणवाडीशी जुळून घेण्यास मदत करण्याचा प्रयत्न करूया. तसेच आपण आधारशिला अभ्यासक्रमात दिलेले वेगवेगळे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू. चला, या आठवड्याचा विषय मुक्त खेळ म्हणजेच निवड आधारित खेळाबद्दल जाणून घेऊ. खेळ हा मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना देतो. खेळाच्या माध्यमातून मुले समस्या सोडवणे तसेच निर्णय घेण्याची कौशल्य शिकतात. खेळताना भीती, राग आणि इतर भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात. मुक्त खेळामध्ये विविध प्रकारचे खेळ आणि क्रियाकृती समाविष्ट असतात, ज्या मुलांना त्यांची कल्पनाशक्ती वापरण्यास प्रोत्साहित करतात. चला, या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत पाहूया. चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. संगीत लावून सर्व मुलांचे फूल देऊन स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांची जागेवर उभे राहून येस मॅम म्हणत उपस्थिती घ्या. आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता मुलांना गोलात उभे करून एकमेकांची ओळख करूया आणि मासे दादा अंघोळ केली का हे गाणे हावभाव करून म्हणूया. आता अंगणवाडीत फिरून मुलांना कोणकोणत्या वस्तू उपलब्ध आहेत हे पाहायला सांगा. मोठ्या गटात बसवून त्यांच्याशी त्यांच्या आईबद्दल बोला. जसे, आईचे नाव काय आहे, तिला काय आवडते. आता मुलांबरोबर नित्यक्रम आणि नियम ठरवूया. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. सर्व मुलांना अंगणवाडी बाहेर घेऊन जा आणि संगीत खुर्ची खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसूया. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. मुलांच्या डोक्यावर हात फिरवत त्यांचे स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. मुलांची जागेवर उभे राहून येस टीचर म्हणत उपस्थिती घ्या. आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता मुलांना गोलात बसवा आणि त्यांना ससा आणि कासव गोष्ट सांगा. त्यानंतर गोष्ट कशी वाटली, काय काय आवडले इत्यादी सोपे प्रश्न विचारा. यानंतर मुलांना बोटांचे ठसेकाम करायला शिकवा. आता मुलांना मोठ्या गटात बसवून त्यांच्याशी कुटुंबातील सदस्यांबद्दल बोला. आता मुलांबरोबर नित्यक्रम आणि नियम ठरवा. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. आता मुलांना अंगणवाडी बाहेर घेऊन जा आणि पकडापकडी खेळ घ्या. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. मुलांचे गळाभेट घेत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घ्या. आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता मुलांना गोलात उभे करून चांदोबा चांदोबा भागलास का हे बालगीत घ्या. आता अंगणवाडीत फिरून मुलांना कोणकोणत्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत हे पाहायला सांगा. आता मुलांना मोठ्या गटात बसून त्यांच्या मित्रांबद्दल गप्पा गोष्टी करा. आता मुलांसोबत नित्यक्रम आणि नियम ठरवा. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. आता मुलांना अंगणवाडी बाहेर घेऊन जा आणि तळ्यात मळ्यात खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसूया. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. आपण मुक्त खेळाचे महत्त्व जाणून घेतले. याबद्दल पालकांनाही समजावूया. त्यांना घरी मुलांसाठी अशा प्रकारचे खेळ आयोजित करण्यास सांगूया. मुलांसोबत घेतलेल्या खेळ आणि क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.